साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्यात. कर्नाटकमध्ये विरोधकांची सत्ता आली तेव्हा EVM चांगले काम करते. आता सुपडा साफ झाला की EVMला दोष. अशा शब्दात नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते यांनी विरोधकांच्या EVM बाबत शंकेवरती टीकास्त्र सोडलंय. सुप्त लाट महायुतीची होती, ती महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिसली नाही. कोणाला दोष द्यायचा म्हणून EVM आणि सर्वोच्च न्यायालयानं वारंवार सांगून देखील विरोधकांचं समाधान नाहीये. काही दिवसांनी ते आघाडीमधील पक्षांना देखील दोष देतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत बोलताना विक्रम पाचपुते म्हणाले की फडणवीस यांनी स्वागत केलं. त्यांना भीती होती की सर्व विरोधक कोंडीत पकडतील आणि मताधिक्य पाहून त्यांनी बबनराव पाचपुते प्रमाणेच मला जनतेनं प्रेम केलं हे पाहून ते सुखावले. आता या प्रेमामधनं उतराई होणं शक्य नाही, पण दिलेले आश्वासन पूर्ण करून मतदारसंघ विकसित करण्याचा माझा मानस आहे, असं आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हटलंय. कसं आहे, शेवटी त्यांच्या लक्षात आलं नाही ही सुप्त लाट होते. जर EVM वर दोष द्यायचा होता तर मग लोकसभेत का नाही दिला? लोकसभेत जे काही यश मिळालं त्यावेळेस EVM चांगले, ज्यावेळेस इतर राज्य ताब्यात येतात त्यावेळेस EVM चांगलं, कर्नाटक ताब्यात आलं मग EVM चांगलं, मग त्यावेळेस EVMचा दोष नव्हता का? शेवटी काय होतं की हा जनाधार आहे आणि निवडणुकीत अंदाज येत होता. EVMला दोष देण्यापेक्षा जय पराजय हा स्वीकारला पाहिजे आणि पुढे लागलं पाहिजे. दुर्दैव असं होतं की ते भ्रमात होते आणि तो भ्रमनिराश झालेला आहे. शेवटी कसं असतं की भ्रमात असणारे लोक ज्यावेळेस भ्रमनिराश होतात त्यावेळेस ते भ्रमेत दाखवू शकत नाहीत. त्यामुळे कोणावर तरी दोष देणं स्वाभाविक आहे. त्यामुळे आता दुसरं काहीच मिळत नाहीये, त्यामुळे EVM वर दोष देतात. काही दिवसांनी एकमेकांना दोष देतील की अमुक पक्षाने काम नाही केलं, तमुक पक्षाने काम नाही केलं. वेळ जाऊ द्यात. आणि मुळात म्हणजे जे सर्वात मोठं सुप्रीम कोर्ट आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं ना की असं काही होऊ शकत नाही. जर EVM मध्ये खरंच घोटाळा असेल तर मग EVM वरती आज नाही करत आपण मतदान. हे 20 वर्ष जवळजवळ होतील आता EVM वापरतो या देशामध्ये. आणि ज्यावेळेस वापरत होतो त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेसच्या सरकारने EVM ची सुरुवात केली होती. त्यामुळे EVMला दोष देण्यात काही पॉईंट नाही. हा तांत्रिक बिघाड एखाद दुसऱ्या मशीन मध्ये आपण समजू शकतो, पण संपूर्ण प्रक्रियेवरती त्या ठिकाणी शंका निर्माण करणं काही बरोबर नाही. निवडणूक झाल्यानंतर आपण युवा आमदार म्हणून फडणवीस साहेबांना भेटायला गेले, नक्की काय चर्चा झाली, काय सांगितलं? चर्चा चांगली झाली, त्यांनी स्वागत केलं आणि मुळात म्हणजे त्यांना खूप बरं वाटलं. कारण अनेक ठिकाणी म्हणजे त्यांची जी भीती होती की सगळे एकत्रित येऊन जिल्हा असेल सगळ्या पातळीवरनं पाचपुतेंना कसं अडचणीत आणता येईल यासाठी प्रयत्न करतील असं त्यांना वाटलं होतं. पण जे काही लीड पाहिल्यानंतर तेही खुश झाले आणि त्यांनाही आनंद झाला की इतक्या चांगलं मताधिक्याने श्रीगोंदेकरांनी जसं दादांवर प्रेम आहे तसंच प्रेम माझ्यावरती केलेलं आहे. तर नक्कीच या प्रेमाची पुढच्या 5 वर्षामध्ये या प्रेमाची, या आशीर्वादाची, या विश्वासाची आम्ही उतराई करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.